नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन एक अशा ॲडव्हर्टाइजमेंटविषयी माहिती बघणार आहोत. ती म्हणजेच कोचिन शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत 2026ची नवीन एक भरती प्रक्रिया चालू झालेली आहे. मग यामध्ये कोणकोणत्या पोस्ट असणार आहे, तसेच बघा तुम्हाला त्यासाठी ॲप्लिकेशन करण्यासाठी एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, एक्झामिनेशन फी किती लागणार आहे, एज लिमिट असेल, तसेच ॲप्लिकेशनला सुरुवात कधी होणार आहे, तसेच लास्ट डेट कोणती असणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत. सुरुवातीला बघा, जी ॲडव्हर्टाइजमेंट आपल्याला दिलेली आहे त्या रिलेटेड माहिती बघूयात. या ठिकाणी बघा व्हॅकन्सी नोटिफिकेशन दिलेली आहे त्यांनी आपल्याला. या ठिकाणी सुरुवातीला आपल्याला या ठिकाणी पोस्ट दिलेला आहे, पोस्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन अँड एक्सपिरियन्स. म्हणजेच तुम्हाला पोस्टनुसार एज्युकेशन क्वालिफिकेशन दिलेलं आहे आणि जे काही एक्सपिरियन्स लागणार आहे त्याविषयी सुद्धा माहिती त्यांनी दिलेली आहे. आता जी पहिली पोस्ट आहे बघा, सिनियर शिप ड्राफ्ट्समन मेकॅनिकल, त्यामधली मेकॅनिकल ही पोस्ट असणार आहे. सिनियर शिप ड्राफ्ट्समन त्यामधली मेकॅनिकल ही पोस्ट आहे. त्यामध्ये बघा एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आपल्याला लागणार आहे तर ते बघा या ठिकाणी दिलेलं आहे. 3 इयर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग फ्रॉम अ स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन सेक्युरिंग मिनिमम 60% मार्क्स. म्हणजे तुमचा 3 इयरचा जो डिप्लोमा आहे मेकॅनिकलमध्ये तो कंप्लीट असणे गरजेचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला 60% जे मार्क जे आहे तर ते मार्क्स तुम्हाला असले पाहिजे. आणि त्यानंतर अजून आपल्याला काय दिलेलं आहे बघा, एक्सपिरियन्स त्यांनी दिलेला आहे, तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. या ठिकाणी बघा मिनिमम 2 इयर पोस्ट क्वालिफिकेशन एक्सपिरियन्स ट्रेनिंग ॲज अ शिप ड्राफ्ट्समन. बघा शिप ड्राफ्ट्समनचा तुम्हाला 2 इयरचा जो एक्सपिरियन्स जो आहे तर तो एक्सपिरियन्स असला पाहिजे. तर बघा 3 इयरचा तुमचा डिप्लोमा या पोस्टसाठी मेकॅनिकलमध्ये प्लस तुम्हाला 60% जे आहे तर ते मार्क्स पडले पाहिजे, मार्क्स असले पाहिजे डिप्लोमामध्ये. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे, 2 इयरचा एक्सपिरियन्स प्लस 2 इयरचा एक्सपिरियन्स ज्या विद्यार्थ्यांकडे असेल ते विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर पुढची पोस्ट आहे बघा, पुढची जी पोस्ट आहे सिनियर शिप ड्राफ्ट्समन इलेक्ट्रिकल, त्यामधली इलेक्ट्रिकल ही पोस्ट असणार आहे. त्यासाठी सुद्धा डिप्लोमा 3 इयरचा तुमचा डिप्लोमा प्लस अजून काय लागणार आहे, 60% मार्क जे आहे तर ते डिप्लोमाला असले पाहिजे. त्यानंतर 2 इयरचा तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे प्लस 2 इयरचा एक्सपिरियन्स असला पाहिजे. इलेक्ट्रिकलची पोस्ट आहे म्हणलं तुमचं इंजिनिअरिंग जे आहे तर ते इलेक्ट्रिकलमध्ये असलं पाहिजे. अशा प्रकारे पुढच्या पोस्ट विषयी माहिती बघूयात. बघा या ठिकाणी बघा सिनियर शिप ड्राफ्ट्समन इलेक्ट्रॉनिक्स, तर इलेक्ट्रॉनिक्ससाठी डिप्लोमा हा तुमचा इलेक्ट्रॉनिक्समधला असला पाहिजे आणि त्यामध्ये 60% मार्क जे आहे ते तुम्हाला पडले पाहिजे आणि त्यानंतर 2 इयरचा एक्सपिरियन्स तुम्हाला लागणार आहे. अशा प्रकारे पुढची पोस्ट बघूयात. बघा सिनियर शिप ड्राफ्ट्समन इन्स्ट्रुमेंटेशन, त्यामधली कोणती स्ट्रीम असणार आहे, इन्स्ट्रुमेंटेशन. त्यासाठी 3 इयरचा तुमचा डिप्लोमा लागणार आहे, त्यामध्ये तुम्हाला 60% पडले पाहिजे, म्हणजे 60% असलेच पाहिजे आणि त्यानंतर मिनिमम 2 इयरचा तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तर तो एक्सपिरियन्स लागणार आहे. पुढची पोस्ट बघूया बघा, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, त्यामध्ये मेकॅनिकल ही स्ट्रीम असणार आहे. 3 इयरचा डिप्लोमा लागणार आहे आणि सेम 60% मार्क्स आणि या ठिकाणी बघा 4 इयरचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे या पोस्टसाठी, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट या पोस्टसाठी. पुढची पोस्ट बघूया बघा, पुढची पोस्ट जी आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकलमध्ये. तुमचा डिप्लोमा जो आहे इलेक्ट्रिकलमध्ये झालेला असेल, 60% मार्क्स असतील त्याला आणि 4 इयरचा तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर तुम्ही यासाठी इलिजिबल असणार आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी. पुढची पोस्ट बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, त्यामध्ये स्ट्रीम आहे इलेक्ट्रॉनिक्स
म्हणजे तुमचा डिप्लोमा जो आहे तर तो इलेक्ट्रॉनिक्समध्ये असला पाहिजे किंवा इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन त्या रिलेटेड जे काही स्ट्रीम दिलेलं आहे त्यामध्ये जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल 60% मार्क्स घेऊन आणि तुमच्याकडं 4 इयर्सचा एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच तुम्ही या पोस्टला ॲप्लिकेशन करण्यासाठी इलिजिबल असणार आहे. पुढची पोस्ट बघूयात बघा, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट सिव्हिल. सिव्हिलसाठी तुमचा डिप्लोमा सिव्हिलमधला असला पाहिजे आणि त्यानंतर बघा 60% मार्क जे आहे तर त्यामध्ये मिळालेलं पाहिजे आणि 4 इयर्सचा तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे. त्यानंतर पुढची पोस्ट कोणती आहे बघा, ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, त्यामध्ये इन्स्ट्रुमेंटेशनसाठी बघा डिप्लोमा तुमचा इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंगमध्ये कंप्लीट असला पाहिजे, 60% मार्क्स असले पाहिजे त्याला आणि 4 इयर्सचा एक्सपिरियन्स लागणार आहे. जवळपास फॉर्मॅट जो आहे एज्युकेशन क्वालिफिकेशनचा तो सेमच आहे जवळपास. त्यानंतर पुढची जी पोस्ट आहे बघा, लॅबोरेटरी असिस्टंट, त्यामध्ये मेकॅनिकल, यासाठी बघा 3 इयर्सचा डिप्लोमा तुमचा मेकॅनिकलमधला असला पाहिजे, त्यामध्ये 60% मार्क्स असले पाहिजे आणि त्यानंतर 4 इयर्सचा तुमचा एक्सपिरियन्स लागणार आहे. त्यानंतर पुढची पोस्ट दिलेली आहे बघा, लॅबोरेटरी असिस्टंट केमिकल, त्यामध्ये ग्रॅज्युएट BSc इन केमिस्ट्री फ्रॉम रेकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी सेक्युरिंग मिनिमम 60% मार्क्स आणि मिनिमम 4 इयर्सचा तुम्हाला एक्सपिरियन्स जो आहे तर तो एक्सपिरियन्स लागणार आहे. बघा लॅबोरेटरी असिस्टंट BSc इन केमिस्ट्री असलं पाहिजे, त्यामध्ये तुम्हाला 60% मार्क्स असले पाहिजे आणि मिनिमम 4 इयर्सचा जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर नक्कीच तुम्ही यासाठी एलिजिबल असणार आहात. त्यानंतर पुढची पोस्ट आहे बघा, स्टोअर कीपर. स्टोअर कीपरसाठी बघा ग्रॅज्युएट विथ पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मटेरियल मॅनेजमेंट और डिप्लोमा इन इंजिनिअरिंग मेकॅनिकल और इलेक्ट्रिकल. बघा जर तुमचं ग्रॅज्युएट विथ पोस्ट ग्रॅज्युएशन जे आहे तर ते कशामध्ये मटेरियल मॅनेजमेंटमध्ये जर झालेलं असेल तर तुम्ही नक्कीच यासाठी इलिजिबल असणार आहात. किंवा ते जर नसेल मग तुमचा डिप्लोमा इन इंजिनिअरिंगमध्ये झालेला असेल, त्यामधले स्ट्रीम कोणते आहे मेकॅनिकल किंवा इलेक्ट्रिकलमधला डिप्लोमा असेल तर ते सुद्धा विद्यार्थी यासाठी इलिजिबल असणार आहे. त्यानंतर 4 इयर्सचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागणार आहे. पुढे बघा पुढची पोस्ट आहे असिस्टंट. आता असिस्टंट या पोस्टसाठी बघा, असिस्टंट या पोस्टसाठी बॅचलर डिग्री इन आर्ट्स अदर दॅन फाईन आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स फ्रॉम सायन्स और कॉमर्स, तसेच कम्प्युटर ऑफ ॲप्लिकेशन और बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन विथ मिनिमम 60% मार्क्स. म्हणजे आर्ट्स कॉमर्स सायन्स अजून काय दिलेलं आहे, कम्प्युटर ऑफ सायन्स असेल म्हणजे एनी ग्रॅज्युएट जे आहे तर यासाठी इलिजिबल असतील. त्यानंतर मग त्यामध्ये डिग्रीला तुम्हाला 60% मार्क्स जे आहे तर ते असले पाहिजे आणि 4 इयर्सचा तुम्हाला एक्सपिरियन्स असला पाहिजे. अशा प्रकारे आपण जवळपास 13 पोस्ट ज्या आहे तर त्या 13 पोस्टला कोणकोणतं एज्युकेशन क्वालिफिकेशन लागणार आहे त्या रिलेटेड माहिती बघितली, एक्सपिरियन्स काय लागणार आहे त्या रिलेटेड पण आपण माहिती बघितलेली आहे. आता त्यानंतर मग बघा पुढील माहिती बघूयात, इम्पॉर्टंट डेट्स. बघा ऑनलाईन ॲप्लिकेशनसाठी 26 डिसेंबर 2025 म्हणजे आजपासून सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट कधी असणार आहे बघा, 12 जानेवारी 2026ला लास्ट डेट असणार आहे. बघा लास्ट डेट कोणती आहे, 12 जानेवारी आणि आजपासून ॲप्लिकेशनला सुरुवात होणार आहे. त्यानंतर मग बघा पुढील जी माहिती दिलेली आहे बघा तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तर या ठिकाणी बघा पोस्ट दिलेल्या आहे आणि किती जागा आहे कोणत्या पोस्टला त्यानुसार माहिती दिलेली आहे. बघा सिनियर शिफ्ट ड्राफ्ट्समनच्या ह्या व्हॅकन्सी असणार आहे, ह्या 4 पोस्ट आहेत. त्यामध्ये मेकॅनिकलसाठी बघा 20 जागा आहेत, त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्ससाठी 7 जागा, त्यानंतर इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 1 जागा आहे, इलेक्ट्रॉनिक्ससाठी 1, इलेक्ट्रिकलसाठी 7, मेकॅनिकलसाठी 20 आणि इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 2 जागा असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला UR असेल, EWS असेल, SC कॅटेगरीसाठी व्यवस्थित तुम्हाला माहिती दिलेली आहे. त्यानंतर मग बघा पुढच्या पोस्ट आहे ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या 5 पासून तर जवळपास 9 पर्यंत. ह्या ज्या किती 5 पोस्ट ज्या आहेत त्या ज्युनियर टेक्निकल असिस्टंटच्या आहे. त्यामध्ये पहिली पोस्ट आहे मेकॅनिकल, यासाठी 36 जागा आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट इलेक्ट्रिकल यासाठी 11 आहे.
त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्ससाठी 3 आहे, सिव्हिलसाठी 1 आहे, इन्स्ट्रुमेंटेशनसाठी 2 आहेत. अशा प्रकारे ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी आपण वॅकन्सी बघितलेल्या आहे. पुढची पोस्ट आहे बघा लॅबोरेटरी असिस्टंट मेकॅनिकल, यासाठी बघा 4 जागा असणार आहे. त्यानंतर लॅबोरेटरी असिस्टंट केमिकल यासाठी 2 जागा आहे. त्यानंतर स्टोअर कीपर ही जी पोस्ट आहे त्यासाठी 9 जागा आहेत. आणि त्यानंतर असिस्टंटसाठी किती जागा आहे, 34 जागा आहे. अशा प्रकारे 132 जागांचं त्यांनी माहिती जी आहे तर ती माहिती दिलेली आहे या ठिकाणी. म्हणजे 132 जागांसाठी ही ॲडव्हर्टाइजमेंट जी आहे तर ती ॲडव्हर्टाइजमेंट असणार आहे. त्यानंतर पुढील माहिती बघूयात. पे स्केल किती असणार आहे बघा. काही पोस्टला W6 आहे पे स्केल आणि काही ना W7 आहे. जवळपास तुम्हाला 22,000 ते 73,000 आणि या ठिकाणी म्हणजे 73,000 या दरम्यान तुमचं पेमेंट असणार आहे. 22,000 ते 73,000 या दरम्यान तुम्हाला पेमेंट असणार आहे. खाली तुम्हाला बेसिक पे पण दिलेला आहे बघा. बेसिक पे, DA, HRA आणि अलाउन्सेस सगळं मिळून तुम्हाला बघा W6ची जर स्केल असेल त्या पोस्टला तर त्याला 41,000 या दरम्यान पेमेंट, आणि तुम्हाला W7चं स्केल असेल तर तुम्हाला 42,773 पेमेंट जे आहे तर ते पेमेंट मिळणार आहे पर मंथ. पुढील माहिती बघूयात. एज लिमिट दिलेलं आहे. द अप्पर एज लिमिट प्रिस्क्राईब फ्रॉम द पोस्ट ऑफ नॉट एक्सीड 35 इयर्स, म्हणजे 35 इयर जे आहे तर ते मॅक्सिमम एज असणार आहे या पोस्टसाठी. आणि त्यानंतर मग बघा जर तुम्ही OBC नॉन क्रिमिनल या गटात असाल तर तुम्हाला 3 इयरचं एज रिलॅक्सेशन मिळणार आहे. आणि जर तुम्ही SC कॅन्डिडेट्स असाल तर तुम्हाला किती बघा 5 इयरचं या ठिकाणी बघा 5 इयर्स एज रिलॅक्सेशन जे आहे तर ते एज रिलॅक्सेशन मिळणार आहे SC कॅन्डिडेटसाठी. अशा प्रकारे आपण एज लिमिट आणि एज रिलॅक्सेशन रिलेटेड माहिती बघितलेली आहे. त्यानंतर बघा मेथड ऑफ सिलेक्शन, तुमचं सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे या ठिकाणी बघा. मेथड ऑफ सिलेक्शन सिनियरशिप ड्राफ्ट्समन इन व्हेरियस डिसिप्लिन, म्हणजे सिनियरशिप ड्राफ्ट्समनच्या जेवढ्या काही पोस्ट आहे त्यांचं सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे बघा. फेज फर्स्ट जे आहे तर ते ऑब्जेक्टिव्ह टाइप्स ऑनलाईन टेस्ट असणार आहे, 70 मार्क्सचे असणार आहे. त्यानंतर म्हणजे विद्यार्थी फेज फर्स्ट पास होतील त्याला ड्युरेशन दिलेलं आहे 75 मिनिट्सचं ड्युरेशन दिलेलं आहे. त्यानंतर मग जे विद्यार्थी फेज फर्स्ट पास होतील क्वालिफाय होतील त्यानंतर फेज सेकंड असणार आहे. प्रॅक्टिकल टेस्ट इन CAD त्यासाठी 30 मार्क्स असणार आहे. असे मिळून बघा फेज फर्स्ट आणि फेज सेकंडचे तर टोटल जे असणार आहे तर ते तुमचे बघा. द मेथड ऑफ सिलेक्शन शाल बी इन्क्लूड फेज फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन टेस्ट अँड फेज सेकंड प्रॅक्टिकल टेस्ट डिटेल अंडर, म्हणजे असं टोटल 100 मार्क्सचा तुमचा हा पेपर जो आहे तर तो पेपर असणार आहे. पुढे काय डिटेल्स माहिती दिलेली आहे का बघूयात. द फेज फर्स्ट ऑब्जेक्टिव्ह टाइप्स ऑनलाईन टेस्ट शाल बी कन्सिस्ट 2 पार्ट्स. बघ जी पहिली फेज फर्स्ट टेस्ट असणार आहे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे तर ती ऑनलाईन पद्धतीने तुमची होणार आहे. त्यामध्ये मग 2 पार्ट्स असतील. कोणकोणते? जनरल अँड डिसिप्लिन रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन असणार आहे. खाली तुम्हाला या ठिकाणी टेबल दिलेलं आहे. मग हे 70 मार्क्सचा तुमचा फेज फर्स्ट असणार आहे. मग ही कशा प्रकारे असणार आहे त्यामध्ये जनरल नॉलेजचे 5 क्वेश्चन असणार आहे. त्यानंतर जनरल इंग्लिशचे किती आहे 5 क्वेश्चन, रिजनिंगचे 5, क्वांटिटी ॲप्टिट्यूडचे 5 आणि इकडं डिसिप्लिन रिलेटेड म्हणजे तुमची जे काही मेकॅनिकल असेल इलेक्ट्रिकल असेल इन्स्ट्रुमेंटेशन असेल त्या रिलेटेड तुम्हाला 50 क्वेश्चन असणार आहे. अशा प्रकारे टोटल जर केले तुम्ही तर 70 मार्क्सचा तुमचा फेज फर्स्टचा पेपर असणार आहे. त्यानंतर बघा इच क्वेश्चन कॅरीज 1 मार्क्स देअर शाल बी नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजेच फेज फर्स्टला निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे. या ठिकाणी त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यानंतर मग बघा पुढील काय माहिती दिलेली आहे.
फेज सेकंडसाठी किती रेशोमध्ये बोलवण्यात येणार आहे त्या रिलेटेड माहिती दिलेली आहे. त्यानंतर मग फेज सेकंड प्रॅक्टिकल टेस्ट असणार आहे तुमची. मग ती कुठे होणार आहे? CSL किंवा कोची या ठिकाणी होणार आहे, त्याविषयी माहिती दिलेली आहे. त्यानंतर मिनिमम पास मार्क इच ऑब्जेक्टिव्ह ॲज वेल ॲज प्रॅक्टिकल टेस्ट शाल बी बिलो. म्हणजे तुम्हाला जर तुम्ही अनरिझर्व कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला 50% मार्क असलेच पाहिजे. त्यानंतर OBC साठी 45 आहे आणि SC कॅन्डिडेटसाठी 40% क्वालिफाईंग मार्क जे आहे तर ते या ठिकाणी दिलेले आहे. मिनिमम पास मार्क्स दिलेले आहे. आणि त्यानंतर आता बघा पुढील काय माहिती दिलेली आहे. ज्युनियर टेक्निकल असिस्टंटसाठी तसेच बघा ज्युनियर टेक्निकल असिस्टंट आहे, लॅबोरेटरी आहे आणि असिस्टंट्स आहे. मग ते बाकीचे जे काय त्यांचे स्ट्रीम असतील, मेकॅनिकल असेल, केमिकल असेल आणि त्यानंतर स्टोअर कीपर अँड असिस्टंट हे काही सर्व पोस्ट आहे. तर त्यासाठी बघा खाली तुम्हाला सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे. द मेथड ऑफ सिलेक्शन फॉर द पोस्ट शाल बी थ्रू ऑब्जेक्टिव्ह टाइप्स ऑनलाईन टेस्ट अँड डिस्क्रिप्टिव्ह टाइप्स ऑनलाईन टेस्ट. म्हणजे तुमच्या 2 टेस्ट होणार आहे, एक ऑब्जेक्टिव्ह होणार आहे आणि दुसरी कोणत्या होणार आहे? डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. ऑब्जेक्टिव्ह टाइप्स ऑनलाईन टेस्ट शाल बी 75 मिनिट्स ड्युरेशन आणि 70 मल्टिपल चॉईस क्वेश्चन असणार आहे. त्यामध्ये मग बघा या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे जनरल पार्टसाठी 20 आहे आणि डिसिप्लिन रिलेटेड क्वेश्चन जे आहे तर ते 50 मार्कचे असणार आहे. या ठिकाणी तुम्हाला दिलेलं आहे बघा. जो ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन टेस्ट होणार आहे 70 मार्कची तर त्याचं मार्किंग सिस्टीम दिलेली आहे. जनरल नॉलेजसाठी 5 मार्क्ससाठी असणार आहे, रिझनिंग 5, क्वांटिटिव्ह ॲप्टिट्यूड 5, त्यानंतर जनरल इंग्लिश 5 मार्क आणि डिसिप्लिन रिलेटेड 50 मार्क जे आहे तर त्या रिलेटेड असणार आहे. असा ऑब्जेक्टिव्ह टाईप ऑनलाईन टेस्ट जी आहे तर ती 70 मार्कची असणार आहे. त्यानंतर मग डिस्क्रिप्टिव्ह टाइप्स ऑनलाईन टेस्ट असणार आहे 30 मार्कची. अशा प्रकारे 70 + 30 किती होणार आहे? 100 मार्क तुमचा हा पेपर असणार आहे दिलेल्या पोस्टसाठी. ज्युनियर टेक्निकल असिस्टंट, लॅबोरेटरी असिस्टंट, त्यामध्ये मेकॅनिकल केमिकल असेल, त्यानंतर स्टोअर कीपर आणि असिस्टंट या पोस्टसाठी अशा प्रकारे सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. त्यानंतर पुढे काय माहिती दिलेली आहे का बघूयात. पासिंग मार्क्स पण सेम आहे जसं वरती आपण पोस्टसाठी बघितले होतं. अनरिझर्वसाठी 50% मार्क्स, OBC साठी 45 आणि SC साठी 40% मार्क्स लागणार आहे. त्यानंतर अजून काय माहिती दिलेली आहे का बघूयात. त्यानंतर एक्झामिनेशन फी रिलेटेड अजून या ठिकाणी बघा ॲप्लिकेशन फी रिलेटेड आपल्याला माहिती दिलेली आहे. ॲप्लिकेशन फी 700 रुपीज नॉन रिफंडेबल प्लस बँक चार्जेस एक्स्ट्रा शाल बी रिमिटेड युजिंग ऑनलाईन पेमेंट ऑप्शन डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे बघा. तुम्हाला 700 रुपये जी फी आहे तर ही फी लागणार आहे. बघा जे विद्यार्थी SC म्हणजे शेड्यूल कास्टमधील असतील, शेड्यूल ट्राईब्स असतील. त्यानंतर अजून काय दिलेलं आहे बघा. जे विद्यार्थी SC किंवा ST मध्ये असतील, कॅटेगरीमध्ये असतील किंवा फॉर पोस्ट ऑफ स्टोअर कीपर अँड असिस्टंट ॲप्लिकंट बिलॉंगिंग टू द पर्सन विथ बेंचमार्क. जर तुम्ही PWBD स्टुडंट्स जरी असाल तर तुम्हाला फी भरायची गरज नाही, म्हणजे तुम्हाला 0 रुपये फी लागणार आहे. आणि मग बाकीचे ओपन आणि OBC CWS असेल तर तुम्हाला 700 रुपये फी लागणार आहे. फक्त SC ST PWD विद्यार्थी सोडून यांना 0 रुपये फी आहे. त्यानंतर जवळपास आपण संपूर्ण माहिती जी आहे तर या रिलेटेड आपण बघितलेली आहे. सर्व डिटेल्स ॲडव्हर्टमेंट बघितली आहे. सिलेक्शन प्रोसेस असेल, एज्युकेशन क्वालिफिकेशन असेल. त्यानंतर मग ॲप्लिकेशन कुठे करायचं. जर तुम्ही कोचिंग शिपयार्डच्या ऑफिशियल वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला लिंक जी आहे ॲप्लिकेशन करण्यासाठी तर ती मिळून जाणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आज आपण कोचिंग शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत जी
2026 मध्ये आपली जी ही ॲडव्हर्टमेंट आलेली आहे तर त्या रिलेटेड आपण बघितलेली संपूर्ण माहिती जी आहे तर ती माहिती आपण बघितलेली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनल जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजेच तुम्हाला नवीन व्हिडिओ तसेच नवीन अपडेट्स तुम्हाला भेटत जातील. भेटूयात विद्यार्थी मित्रांनो नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.